अरे कशाला कशाला त्याला जॉबच्या रुटीन मध्ये अडकवताय? माझा सोन्या ऍक्टर होणार, आर्टिस्ट होणार, स्वतःच्या मनाने काम करणार, वो किसी की गुलामी नहीं करेगा। हाँ आता दिसतोय की नाही माझ्यासारखा आर्टिस्ट? अजिबात नाही मित्र, अजिबात नाही। तर नीट दाढी मिशा, हे काय केलं तुम्ही माझ्या बाळाचं? माझ्या बाळाला दाढी आणि मिशा काढल्यात तुम्ही? लाज वाटते जराशी तरी लाज? मला भरचूक हवी आहे आत्ताच्या आत्ता। माझं बाळ जसं होतं तसं मला करून द्या, नाहीतर मी पुन्हा कधीच माझं बाळ तुमच्याकडे सोडून जाणार नाही। आमचं बाळ अरे काय झालं? काय होतंय? अरे शाल्मलीच्या बाळाला दाढी मिशी आली आहे। काय? सॉरी, अरे शाल्मली काय? अरे काय झालं? शाल्मलीच्या बाळाला दाढी मिशी आहे, ती ओरडली मला म्हणून मी पण ओरडलो। हे काम कर ना बाळाची दाढी मिशी पटकन काढून टाक, नाहीतर प्रॉब्लेम होईल यार। तू बघ ना यार, प्लीज काढून टाक। अरे अजून बाळ आलंही नाहीये, त्याच्या आधीच त्याला दाढी मिशी आली, कसं शक्य आहे? आणि दाढी मिशी असलेली व्यक्ती बाळ राहत नाही रे बाबा। अरे आपणच काढले नाही यार सुमे त्याला दाढी मिशी। याने शुभम करुती नाही का शिकवलं? मी हे बघ अभय आणि शाल्मली आपल्याला सॉलिड भडकलेत। हे बघ आपलं काही खरं नाहीये, पटकन दाढी मिशी काढून टाकूया आपण। चल पुसून टाकूया। तेल आणतो का? तेलचा पटकन घेऊन जा। तेल कशाला? राघव शांत हो। अरे काही नाही, त्याला डोक्याला लावायला तेल हवंय, त्यामुळे शांत झोप येते। डोक्याला लावायला नकोय, मग कशाला हवंय? दाढी मिशी काढायला हवी आहे। मी असं ऐकलंय की मार्करचा डाग असं तेल लावल्यावर पटकन निघून जातं। जा ना, घेऊन ये ना। बास, त्याची काही गरज नाही राघव। आता शाल्मली आणि अभिमानच्या बाळाबद्दल इमॅजिन करणं बंद कर आणि गपचूप झोप। नाही तर काय, एवढं ते स्वतःबद्दलही इमॅजिन करत नसतील। झोप गपचूप। मी काय गपचूप झोप। काय करतो? या निमित्ताने का होईना तो जेवण पुन्हा तयार करेल आणि खाईल, स्वतःसाठी का होईना। अभिमान सोडून गेला म्हणून सगळं बंद? अरे किती मेहनत केली होती, किती कष्ट केले होते, किती धावपळ केली होती हे सगळं सुरू करताना, त्यानेच केली होती। फक्त अभिमान नाही म्हणून सगळं बंद, लगेच हार मानली। अहो, माझा मुलगा हार मानणाऱ्यातला नाहीये। हा, मला खात्री आहे तो मेहनत करत राहील आणि त्याचा बिझनेस नक्की यशस्वी करेल। सॉरी, पण मला नाही वाटत बिझनेस यशस्वी करण्यासाठी लागणारी जिद्द आणि पेशन्स याच्याकडे आहे। नाही, तसेही 6 महिनेच उरलेत त्याला हे सगळं स्वतःला सिद्ध करून दाखवायला। या 6 महिन्यात जर नाही जमला बिझनेस उभा करण्याचं, तर त्याला अमेरिकेला जावं लागणार। थँक्यू सो मच बाबा, मला आठवण करून दिल्याबद्दल। मोस्ट वेलकम। हॅलो, ओके, येस, हो येस, नक्कीच या, बाय, थँक्यू। आकांक्षा, तुला ऑफिसला यायला किती वेळ? बराच वेळ आहे। ग्रेट, पटकन चल माझ्याबरोबर, तुझी मला मदत हवी। चल थांब। आई, मला आशीर्वाद दे। थँक्यू। चल। अहो,
आकांक्षा जरा क्विक काम करा. आय होप आपण आज तरी वेट डिलिव्हरी करू. अरे श्रीकांत डोंट वरी, सगळं होईल वेळ, टेन्शन घेऊ नको. प्लीज प्लीज प्लीज. हो काय लजीज. राघव. हा सुम्या. नाही म्हणजे हे आपलंच घर आहे ना. हो आता दिसतंय तरी. नाही पण इथनं तिथे जायचं कसं. आयडिया, एक आयडिया सुचली. एक्सक्यूज मी मॅडम, हा मला एक कांद्याचं साल द्याल का प्लीज. थँक्यू. ऑब्झर्व. अरे हॅलो. हे घे, तू खेळ आता, मी खेळतो. कंट्रोल कंट्रोल. काय चाललंय? हा श्रीकांत, काय चाललंय हे सगळं? नाही, मला कळतंय की तुमची गैरसोय होतीये. मला आज 10 किलो बिर्याणीची ऑर्डर मिळाली आहे, त्याची तयारी सुरू आहे. तुम्ही आज सहन करा. आय एम सॉरी. हा, तुम्हाला हवं तर परतफेड म्हणून माझ्याकडून बिर्याणी चलेगा? वाव, बिर्याणी. येईल, अंगावर येईल असं. सांभाळून. बिर्याणी सही आहे. बिर्याणीसाठी मी हॉपस्कॉच खेळायला तयार आहे. बरं, एनिवे तुम्ही चहा घेणार आहात का? चालेल. तुला आज किचन मिळणार नाही. एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे, बिर्याणी करता मी चहा बाहेर घेईन. आजही. थँक्यू. भेटू रे विनय संध्याकाळी. ए सुम्या, मी पण आलो. अरे माझ्याबरोबर खेळ ना. तूच खेळ. ठीक आहे. श्रीकांत आणि मी. पडले ते. झालंय तुझं? हो होतंय. थोडं स्पीड वाढव प्लीज. हॅलो हॅलो. काय काय करतोयस? काय हवंय तुला? बटाटे. बटाटे? तुला बटाटे का हवे? मला ऍक्च्युली बटाटे खूप आवडतात. बिर्याणी घालशील प्लीज. अजून ती वाढता. नॉनसेन्स. लेग पीस कुठे आहे? चिकन नाही. काय? चिकन नाही. बिर्याणीमध्ये चिकन नाही? हे कसं शक्य आहे? नाही अरे, असं काही नाही. शंकरपाळ्यांमध्ये कुठे शंकर असतो. श्रीकांत. वेलकम मिस आकांक्षा. वेलकम.